वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 चा कट ऑफ आपण पाहतोय. आणि आजचं सर्वात महत्त्वाचं कॉलेज आहे ते म्हणजे जीएमसी धाराशिव किंवा उस्मानाबाद असंही आपण म्हणतो. हे कॉलेज 2022 मध्ये स्थापना झालेलं आहे. या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. गव्हर्नमेंट एमबीबीएस असं म्हटलं जातं. या ठिकाणी 100 सीट्सची अवेलेबिलिटी आहे. सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंड, मारवाडी गल्ली, धाराशिव असं या ठिकाणचा ऍड्रेस आहे. या कॉलेजचा कोड जर आपण पाहायला गेलं तर 1358 असा या कॉलेजचा कोड आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण आता जर पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीमध्ये राऊंड 1, 2, 3 मध्ये हा 511 आणि 514 पर्यंत फिमेल कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळालेलं आहे. यापुढे त्याचा SML आपण बघू शकता. 31 ते 3000च्या आसपास SML असेल तर तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. EWS या कॅटेगरीसाठी 593, 591 आणि 499 पर्यंत EWS मध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे. SCBC साठी 510 आणि 508 पर्यंत फिमेल कॅन्डिडेटला राऊंड 3 मध्ये. आणि हिली एरियामधून मात्र आपल्याला 7 मार्काने डाऊन असणाऱ्या विद्यार्थ्याला 501 मार्क असणाऱ्या ACBCच्या कॅटेगरीला हिली एरियामधून हे कॉलेज मिळालेलं आहे. 4156 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा मिळालं. 232 हा PWDचा कट ऑफ आहे आणि इकडे PWDचा ओपन मधून 204 हा ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स दिसतं आपल्याला. PWDचे हा कट ऑफ आहे तो असा डिटेल्स नसतो, कारण कमी स्कोर बी असणारा एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी असू शकतो आणि त्याच्यामध्ये जर कॉम्पिटिशन नसेल तर ते नंबर लागतो. त्यामुळे ओपन मधून 204 ला मिळाले आणि SCBC मधून 232 ला मिळाले असं काही असत नाही. हिली एरियामध्ये मात्र ओपनला 508 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंट्सला मिळालेला आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 509, 507 पर्यंत आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये ह्या SML नुसार मिळालंय. इकडे मात्र PWDच्या विद्यार्थ्यांना 205 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कॉलेज अगदी आरामशीर मिळालेलं आहे. एकंदरीत धाराशिव हे कॉलेज 2022 ची स्थापना आहे. हे मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाचं कॉलेज आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अगदी तिकडे विदर्भामध्ये जाण्यापेक्षा नवीन कॉलेजमध्ये प्रेफरन्स होतो. बऱ्यापैकी धाराशिव जर बघायला गेलं तर नवीन कॉलेज असून सुद्धा त्याच वेळेस येणारं सातारा कॉलेज आहे. अलिबाग 21 मध्ये आलेलं कॉलेज आहे. सातारा कॉलेज 21 मध्ये आलेलं आहे. त्यासाठी सुद्धा कट ऑफ आपल्याला अशाच पद्धतीनं हाईक जाता होताना दिसत आहे. एकंदरीत आता फिजे कॅटेगरीमध्ये 480, NTB साठी हा 456 आणि 455 SML जो आहे तो जवळपास 9500च्या आसपास आहे. NTC कॅटेगरीसाठी 507 आणि 503 पर्यंत आहे आणि NTD कॅटेगरीसाठी मात्र 511 पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्याला ही कॉलेज मिळालेलं आहे. ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी, हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% सुद्धा हे कॉलेज मिळत असतं. राऊंड 1, 2 SC आणि ST कॅटेगरीसाठी हे कॉलेज जे आहे ते आपल्याला राऊंड 1, 2, 3 नुसार 434 पासून 431 पर्यंत आणि इकडे फिमेल कॅन्डिडेटमध्ये, वुमन कॅन्डिडेटमध्ये मात्र 440 पासून 431 पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे. PWDला मात्र 156 जस्ट इलिजिबल असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे. SML आपण या ठिकाणी पाहू शकतो 55,000 एवढा SML, म्हणजे बऱ्यापैकी खूप कमी कट ऑफ SML पर्यंत आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. हे आहे तो PWD साठी. SCचा कट ऑफ इकडे डाऊनफॉल आपल्याला खूप कमी या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 348 ते 347 आणि फिमेल मध्ये हा 342 पर्यंत आपण कट ऑफ कमी येताना पाहिला आहे. ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस मधून आपल्याला हे कॉलेज जे आहे ते ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 531 मार्काला मिळालेलं आहे. ते संपूर्ण भारत देशातले कोणी पण असू शकतात. ओबीसी साठी 531 आणि EWS साठी 530 आणि हा जो आहे तो ऑल इंडिया रँक आहे, हे सुद्धा आपण पाहू शकता. ST कॅटेगरीसाठी आणि SC कॅटेगरीसाठी 446 आणि 439 असा कट ऑफ आहे. स्पेशल रिझर्वेशन मध्ये मात्र डिफेन्स 1, 2 आणि 3 489, 499 आणि 488 रिस्पेक्टिव्हली त्यांचा SML सुद्धा असा आलेला आहे.
डिफेन्समध्ये 100% तुम्हाला बेनिफिट होतो. ज्या विद्यार्थ्यांचं पालक हे महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील आणि ते जर समजा ट्रान्सफर घेऊन महाराष्ट्रात आलेले असतील तर त्यांना डिफेन्स 3 मध्ये पकडलं जातं. आणि त्यांचे पालक आर्मीमध्ये किंवा बॉर्डरवरती आर्मीमध्ये नोकरीला असतात, डिफेन्समध्ये नोकरीला असतात आणि ते रिटायर होतात, त्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स 1 साठी, आणि जे विद्यार्थी चालू आहेत त्यांचे पालक आता सध्या जे काही आर्मीमध्ये नोकरी करतायत किंवा डिफेन्समध्ये नोकरी करतात अशांसाठी डिफेन्स 2 अशा प्रकारची कॅटेगरी. आपलं हे बुकलेट आहे. ज्या विद्यार्थ्यांना बुकलेट पाहिजे त्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याला हे बुकलेट पाहिजे असेल तर बुक पाहिजे म्हणून SMS आम्हाला ह्या नंबरवरती करू शकता. आपल्या पेड काउन्सिलिंगच्या प्रोग्राममध्ये व्हिडिओच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी येतात. तुम्हाला कमी स्कोअरमध्ये टॉपचं कॉलेज कसं मिळू शकेल, तुम्हाला कॉलेजची सिरीज कशी लागेल, हाय मार्क्सच्या विद्यार्थ्यांना तर गरज आहे का, तर 100% काउन्सिलिंगची गरज आहे. तुमचा एम्समध्ये कोणतं कॉलेज पाहिजे किंवा एम्सपेक्षा सुद्धा चांगले काही कॉलेजेस आहेत का की जे ऑल इंडियामध्ये आपल्याला जाता येऊ शकतात. महाराष्ट्र राज्यामधलं रँकिंग कसं असतंय, त्याचं कट ऑफ किती होतो, रूल कसे असतात, प्रत्येक क्षणाला बदल असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येत असतात. त्यासाठी आपल्या या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं पाठवलं तर तुम्हाला 100% आमची टीम मदत करेल आणि आपल्या ग्रुपमध्ये येऊ शकते. एकदा आमच्या ग्रुपमध्ये आला की तुमचा नंबर सेव्ह होतो, तुमच्या आणि तुमच्या पालकाचा नंबर सेव्ह होतो आणि तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन अगदी रजिस्ट्रेशन पासून कॉलेजवर जाईपर्यंत सर्व लेखाजोखा आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये अवश्य या. जवळपास गेल्या वर्षी 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आमच्याकडे काउन्सिलिंगला होते. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या करिअरच्या मार्गामध्ये प्रत्येक टप्प्यावरील आपला हा जो चॅनल आहे तो चॅनल एक मैलाचा दगड बनावा यासाठी जो आम्ही प्रयत्न करतोय, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. GMC धाराशिव. धन्यवाद.